मग मला सांगा, जिल्हाध्यक्ष म्हणतात ना की आम्ही किंग मेकर झालो. मग लांजामध्ये हे स्वतंत्र लढले, त्यांची अवस्था काय झाली? दापोलीमध्ये स्वतंत्र लढले, यांची अवस्था काय झाली? खेडमध्ये स्वतंत्र लढले, यांची अवस्था काय झाली? तुम्ही चिपळूण रत्नागिरी युती केली म्हणून तुमचे हे सगळे निवडून आले. तर स्वतंत्र लढले असते तर सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पण आला नसता आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे पण निवडून आले नसते, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य. हे मी आवर्जून सांगतोय, कारण का भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या कागदावरती चाललेला पक्ष आहे, फक्त कमळ लावून फिरतात. त्यांची निष्ठा काय ते आम्हाला माहिती आहे. कमळ लावलं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठेचे कार्यकर्ते झाले असे का झालेले म्हणतात. कमळ लावलं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होत नाही. त्यांनी 5 वर्षामध्ये पक्षासाठी काम करायला पाहिजे. आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही नेत्यांसाठी आंदोलन केले, आमच्या अंगावरती 5 केसेस आहेत. जन आशीर्वाद झाली तेव्हा सन्मान्य खासदार राणे साहेब होते, त्यांच्यावरती जो प्रसंग आला त्यावेळी हे जिल्हाध्यक्ष कुठच्या बियात लपले होते. ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका झाली, त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो, त्यावेळी आम्ही केसेस घेतले. राजकीय केसेस माझ्या अंगावरती 5 आहेत, त्यांच्या अंगावरती किती दाखवावं? आम्ही पक्षासाठी घेतले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आम्ही अपक्ष लढवतोय त्यावेळी असं कळलं, त्यावेळी मॅडमच्या घरात, सन्माननीय नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडेंच्या घरात 5 ज्येष्ठ पदाधिकारी गेले होते. त्यांना विनवणी केली सुरेखा खेराडे ताईंना की आम्हाला आता सध्या चेहरा नाही आहे, तुमच्या रूपात आम्हाला चेहरा पाहिजे. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, आम्ही पक्षापासून राम राहिलेला आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या घरात आला, चहा कॉफी घ्या, मला पक्षाचं कुठचंही काम करायचं नाही. तसंच माझ्या घरात पण पदाधिकारी आले, मी त्यांना हात करून सांगितलं की मला पण स्वतंत्र लढायचं आहे, मी निष्ठेने काम केलं, माझं तिकीट का कापलं गेलं. हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही एकाला न्याय हे सूडबुद्धीने करताय, हे योग्य नाही. जिल्हाध्यक्षांना मी सांगतो की भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं मोठी आहेत, विचार चांगले आहेत, पण तुम्ही पक्षाला फसवून नेत्याला फक्त रिपोर्ट करताय. इथे फोटो काढायचा आणि नेत्यांना पाठवायचा, मी हे काम करतोय, बाकी शून्य आहे, बाकी सगळं शून्य आहे. मी जिल्हाध्यक्षांना 4च काम आपल्या माध्यमातून देतोय, 4च काम. माझं चिपळूणवरती प्रेम आहे, मी चिपळूणचा नागरिक आहे, मी चिपळूणमधली त्याला 4 कामं देतो. ती 4 कामं जसं मुंबईला जेवढे नगरसेवक, जेवढे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून आले आणि येते माझं निलंबनाचं पत्र घेऊन आले आणि लगेच आम्हाला न देता लगेच त्यांनी ह्याला फ्लॅश केलंय पेपरला. तर मला एक असं म्हणणं आहे, आपल्या वतीने त्याला सांगायचं आहे, जिल्हाध्यक्ष तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप बुद्धिवान आहात. चिपळूण शहरातली 4 कामं त्यांना देतोय. बघा, ते सत्य जिल्हाध्यक्ष, केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत, बांधकाम मंत्री त्यांचे आहेत आणि हे स्वतः जिल्हाध्यक्ष आहेत. पहिलं काम, जो चिपळूण शहरातून जाणारा जो ब्रिज आहे, चिपळूण शहरामधून जाणारा जो ब्रिज आहे, काही लोकांच्या मागण्या आहेत की हा ब्रिज कापसा रेस्ट हाऊस पण आला पाहिजे. कारण का ह्या पावरस नाक्यामध्ये अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झालेत. तिथे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, माझा सच्चा मित्र, राणे साहेबांचा सच्चा समर्थक संजय भालेकर यांचं दुर्दैवी तिथे ऍक्सिडेंट झालं. त्या इथे आमच्या सोबत नाहीत, याचं मला दुःख वाटतं. असे अनेक प्रसंग आहेत, अनेक ऍक्सिडेंट झाले. तो जो ब्रिज आहे, गडकरी साहेब आपले मंत्री आहेत, तुम्ही मी जे पत्र देतोय ते तुम्ही हा जो हायवे आहे, हा जो ब्रिज आहे तो प्रांत ऑफिसला उतरतोय, तो जो ब्रिज आहे तो कापसाळपर्यंत त्यांनी घेऊन यावा आणि त्याच्यासाठी त्यांनी 100 कोटी मंजूर करून आणावं 8 दिवसात. मी त्यांना 8 दिवसाची मुदत देतो, 100 कोटी मंजूर करून आणावं. दुसरा, जो 2021ला महापूर आलाय, 2021ला महापूर आलाय, महापुराला आमच्या घरात पाणी होतं, आमच्या दुकानात पाणी होतं, आमचं नुकसान झालंय. सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, खासदार नारायणजी राणे साहेब असतील, सन्माननीय निलेशजी राणे साहेब असतील, सन्माननीय शेखर सर असतील किंवा सन्माननीय सदानंद चव्हाण साहेब असतील, यांच्या माध्यमातून चिपळूण शहराला गाळ काढण्यासाठी भरपूर निधी येतोय. माझं त्यांना आव्हान आहे की यांच्यामुळे 5 वर्ष पूर भरला नाही. मला त्या जिल्हाध्यक्षाला आव्हान आहे की तुम्ही ह्या गाळ काढण्यासाठी 100 कोटी 8 दिवसात मंजूर करून आणणार का. आणि तिसरा मोठा प्रश्न आहे, मी कुठच्या समाजावरती जात नाही, मी मराठा समाजाचा आहे, एक कार्यकर्ता आहे, मराठा समाजाचा आहे मी, आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत ते पण मराठा समाजाचे. आता सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत. मी त्यांना एक पत्र देणार आहे की मराठा समाजाचं जे आरक्षण, कुठच्याही समाजाचं आरक्षण न काढता
कुठच्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न पोचता त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण या 8 दिवसात मिळवून आणावाचा, त्याचा जिआर या जिल्हाध्यक्ष आणावा 8 दिवसात. आणि चौथी गोष्ट म्हणजे चिपळूणमध्ये सध्या कुत्र्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्याला एकच काम आहे ना, हकालपट्टी करायची. तर त्यांनी त्या कुत्र्यांना, मी पण कुत्राप्रेमी आहे, माझ्या घरी पण कुत्रा आहे, त्यांनी कुत्र्याचं निवारण, त्याचं नियोजन कुठेतरी बाहेरच्या एरियामध्ये नेऊन करावं, त्यांची योग्य ती सोय करावी. हे ते करणार का? कारण का त्यांच्याच पक्षातल्या उपनगराध्यक्ष आहेत. त्यांच्या मागे पण ज्यावेळी उक्ताडला कार्यक्रम होता, सत्कार होता, त्यावेळी त्यांच्या मागे पण हे कुत्रे लागले होते. त्यांना पाहिजे तर विचारा. मी म्हणतोय कारवाई, मी म्हणतोय पक्षाच्या विरोधात काम केलं ना, मग संदीप बिसे हा भारतीय जनता पार्टीच्या एक मताने आलेला नगरसेवक आहे का? एक मताने आलेला नगरसेवक आहे. त्या संदीप बिसे माझ्या बाजूला राहतो. त्याला विचारा, तो ज्यावेळी तिकीट मिळत नव्हतं, पण तिकीट मिळालं कारण का शेखर सरांची युती तुटली म्हणून 2 उमेदवारांना तिकीट मिळालं, दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामध्ये संदीप बिसे मी बोलतोय अक्काने का त्याला बोलतोय, कारण का जर मी विरोधात काम केलं असतं पक्षाच्या, तर संदीप बिसेला मी मतदान केलंय म्हणून तो नगरसेवक झाला असं मला हरकत नाही. कारण का मी माझ्या घरातली 5 मतं पडली नसती, माझ्या शेजाऱ्यांची मतं पडली नसती, माझ्या नातेवाईकांची मतं पडली नसती, तर संदीप बिसे हा नगरसेवक झाला नसता. मग मी तुम्हाला सांगतोय, आपल्या मी जबाबदारीने बोलतोय की मी त्याला मदत केली म्हणून तो नगरसेवक झाला. त्याला कधी विचारा, तो परिमल दादा म्हणतो, परिमल दादा तुमच्यामुळे मी नगरसेवक झालो, त्याला कधी विचार. मग जर मी पक्षाच्या विरोधात काम केलं असतं तर तो नगरसेवक झाला असता का? तर मला एवढंच त्याला विचारायचं, मी दिलेली काम आहे ती त्यांनी मंजूर करून आणावी 8 दिवसात. मग मी खरं म्हणेन तू जिल्हाध्यक्ष आहे आणि तू खरोखर चिपळूणमध्ये तुझं प्रेम आहे. या जिल्हाध्यक्षाला दुसरी काही कामं नाही आहेत, फक्त यांनी सूडबुद्धीने राजकारणाला सुरुवात केली. आम्ही पण ऍक्शनला रिॲक्शन देणार आणि येणाऱ्या 8-10 दिवसात मी सगळे पुराव्यानिशी कोणाकोणाचं काय काय आहे ते सगळं मी पुराव्यानिशी काढणार. मी भारतीय जनता पार्टीच्या कुठच्याही नेत्यावरती कुठच्याही पदाधिकारी बोलत नाही, पण जो कोण माझ्यावरती बोलेल त्याला मी पुराव्यासाठी सगळं मी त्याचा हे काढणार, पोलखोल काढणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत एकदा मी आपल्या माध्यमातून सांगतोय की मी भारतीय जनता पार्टीचा, मी असेल, सुधीर पानकर असेल किंवा सुरेखाताई खेराडे माझी नगराध्यक्ष असतील, त्यांनी राजीनामे आम्ही 15 नोव्हेंबरला दिले होते आणि त्याचं पत्र हे माझा तुमच्या समोर तेव्हाही दाखवलं होतं, तेव्हाही दिलं होतं आणि आजही दाखव. त्या पत्रावरती तारीख आहे 15/11/2025. त्या पत्रावरती तारीख आहे 15/11/2025. मग मी पत्र तुमच्या माध्यमातून 15 तारखेला दिलं होतं, तर आम्हाला निलंबनची कारवाई कुठच्या बेसवर केली यांनी? मी बोलतो ते पुराव्यासहित बोलतो. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, आम्ही रस्त्यावर तर उतरणारे कार्यकर्ते आहोत. माझ्या अंगावरती 5 केसी आहेत. परत जर आमच्या बाबतीत काय बोलण्याचा प्रयत्न केला तर आरेला कार्य आम्ही करणार, ऍक्शनला रिॲक्शन देणार. तुम्ही तुमचा पक्ष वाढवा, तुम्ही तुमचे सदस्य वाढवा, आम्हाला त्या पक्षाशी काही काडीमात्र संबंध नाहीये. त्यावेळी पण सांगितलं, नाही आजही सांगितलं. उलट मला असं वाटतंय परत प्रेस घेतलं ती परत माझ्यावरती निलंबनाची कारवाई करतील. असले विंडो काय जिल्हाध्यक्ष, असं मी सांगतो आपल्या माध्यमातून.